संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा ही भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 चे आयोजन केले। गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाची सांगता राज्यातील 6 विभागातून आणलेल्या मंगलजल व मंगलमृदाचे विसर्जन गेटवे ऑफ इंडिया येथे अरबी समुद्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली। या संदर्भात सुनील तटकरे माध्यमांशी संवाद साधतायत। सामर्थ्यशील महाराष्ट्राचा गौरवशाली अभिमानास्पद 65वा वर्धापन दिन 1, 2, 3, 4 मे रोजी ज्या मुंबईच्या वरळीच्या परिसरातील जांभोरी मैदानावरती संयुक्त महाराष्ट्राच्या अनेक चळवळी झाल्या, त्या मैदानावरती अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये राज्याची अस्मिता आणि राष्ट्रभक्ती याचा एक सुरेख असा विचार आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रामुख्याने पन्हाळ्याच्या ऐतिहासिक किल्ल्यापासून माझे ज्येष्ठ नेते श्रीयुत हसन मुश्रीफ यांनी या यात्रेची सुरुवात केली। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रसंत, राज्याचं नेतृत्व करणाऱ्या महनीय व्यक्ती, देशपातळीवरती भारतरत्न, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, महाराष्ट्र भूषण विजेते असं ज्या व्यक्तिमत्वानी हे राज्य घडवलं, राज्य एका विशिष्ट उंचीवरती नेऊन ठेवलं, या सर्वांच्या परिसरांतून मृद आणि जल आपल्या वेगवेगळ्या प्रसिद्ध ऐतिहासिक नदी आहेत, इथून जल आणून हे मृदकलश, जलकलश मुंबईच्या जांभोरी मैदानावरती आम्ही ठेवले होते। 4 दिवसाच्या या महोत्सवाला प्रचंड उदंड प्रतिसाद मिळाला। मला आभार मानले पाहिजेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे की त्यांनी या आमच्या दालनाला भेट दिली, आमच्या विनंतीला मान दिला। आम्ही केलेल्या या महाराष्ट्रप्रेमी अस्मितेचं दालन आणि महोत्सवाचं अतिशय मनापासून त्यांनी अभिमानपूर्वक कौतुकी केलं आणि त्यांनी ही सूचना केली, ही जी दालनं इथे आहेत ही मंत्रालयामध्ये असली पाहिजेत। याचा अर्थ असा मी समजतो की शासनाला सुद्धा आम्ही केलेल्या या स्तुत्य महाराष्ट्रप्रेमाची जो उपक्रम केला त्याच्याबद्दलची दखल त्या ठिकाणी घ्यावीशी वाटली। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।